कोकणामध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे। सध्या मुंबई गोवा महामार्गावर जर तुम्ही प्रवास करत असाल तर थोडीशी खबरदारी घ्या, कारण अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तर दुसरीकडे रस्ता सुद्धा खचण्याची शक्यता नाकारता येत नाही। संगमेश्वर तालुक्यातील धामणीमध्ये देखील असाच प्रकार घडलेला आहे की या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे आणि तिथून जो रस्ता आहे तो कधीही खचू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे आणि जर वेळीच हे काम झालं नाही तर या ठिकाणी मोठा धोका उद्भवू शकतो। हा जो रस्ता आहे तो पूर्णतः खचून वाहतूक ठप्प होऊ शकते। राष्ट्रीय महामार्ग विभागानं या ठिकाणी वेळीच लक्ष द्यायला पाहिजे, कारण जर तसं त्यांनी केलं नाही तर लोकांना या सगळ्याचा त्रास होऊ शकतो। पर्यायी मार्ग सुद्धा या ठिकाणी नाहीये, म्हणजे जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो व्यवस्थित सुरळीत ठेवायचा असेल तर इथलं जे काम आहे ते अतिशय वेगानं करावं लागणार आहे। इतरही अनेक ठिकाणी अशा आहेत की ज्या ठिकाणी प्रशासनानं खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। परशुराम घाटावर सुद्धा त्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे। आसपासच्या गावांना त्यांनी बाजूला होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजेच जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो या पावसाळ्यामध्ये हवा तितका सुरक्षित नाहीये, हेच यावरून स्पष्ट होत आहे। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।